हाय, मी मीनाक्षी. माझ्याकडे एक कस्टमर आले होते. त्यांना त्यांच्या नातीसाठी काही ब्लाऊज पीसमधून फ्रॉक्स बनवायचे होते. तर ते मी बनवलेले आहेत. ते मी तुम्हाला दाखवते. हा आहे रेड कलरचा ब्लाऊज पीस होता. दोन्हीकडे बॉर्डर होती. त्याच्यातल्या एका बॉर्डरचा भाग घेऊन मी ही बॉडीज तयार केलेली आहे वरची, आणि प्लीट्स देऊन घेर तयार केलेला आहे. बॅकला आपण हे प्लेनच ठेवलेलं आहे. बॅकला हुकायची पट्टी दिलेली आहे. स्लीव्ज त्यांना हवी होती. स्लीव्जला कपडा उरला नव्हता, तर माझ्याकडे जो अवेलेबल नेट होता त्याचं मी स्लीव्ज टाकलेली आहे फुगाबाई, आणि त्याचेच आपण साईड बेल्ट दिलेले आहेत. आणि अशा रीतीने हा छान सुंदर फ्रॉक रेडी झालेला आहे. हा शॉर्ट फ्रॉक आहे. 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक बनवलेले आहेत हे सगळे. याला सुद्धा दोन्ही साईडला बॉर्डर होती. त्याची एक बॉर्डर घेऊन हा योक दिलेला आहे फ्रॉकला, बॉडीजला, आणि प्लीट टाकून घेर रेडी केलेला आहे. बॅक पार्ट जो आहे तो बॅकला आपण एक हुकाचं ओपनिंग दिलेलं आहे आणि प्लेन पार्ट ठेवलेला आहे. स्लीव्ज आपण छोटीच टाकलेली आहे, कारण हा शॉर्ट फ्रॉक आहे नी लेंथपर्यंत. हा सुद्धा शॉर्ट फ्रॉक आहे नी लेंथपर्यंतच. ब्लाऊज पीस होता. त्याचा बॉडीज अगदी प्लेन होईल म्हणून बॉडीजला मी हे ओव्हरलॅपिंग पॅटर्न घेऊन त्याला मल्टी कलरची लेस टाकलेली आहे, आणि याला सुद्धा फुगाबाई दिलेली आहे. बॅकला आपण हुकायचं ओपनिंग दिलेले. त्याचं कारण असं आहे की डोक्यातून घालताना त्रास होऊ नये म्हणून ओपनिंग दिलेलं आहे. अशा रीतीने हा छान फ्रॉक तयार झालेला आहे. पुढचा आपण हा ए लाईन फ्रॉक रेडी केलेला आहे. त्याला मी खाली फ्रिल दिलेली आहे, झालर तयार केलेली आहे. त्याला ही जी बॉर्डर होती ती थोडी टोचणारी होती. टोचायला नको म्हणून मी त्याचा यूज बेल्टसाठी केलेला आहे. वेस्टला आपण बेल्ट दिलेला आहे. बॅकला 2 हुकांचं ओपनिंग दिलेलं आहे. बेल्टला आपण नॉट आणि टसल लावलेली आहे, आणि स्लीव्ज आपण साधीच ठेवलेली आहे. अशा रीतीने हा ए लाईन फ्रॉक सुद्धा रेडी झालेला आहे. पुढचा जो कपडा होता तो येलो कलरमध्ये होता, आणि एक साईडलाच बॉर्डर होती त्याची. तर त्यांना याच्यातून परकर पोलकं बनवायचं होतं.